पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतर राज्यभर आता अनधिकृत पब आणि बारवर सुरू झालेल्या कारवाईने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुलडोझर बाबा अशी नवी प्रतिमा तयार होताना दिसते। शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील शिंदेंची योगी आदित्यनाथांची तुलना करणारी बॅनरबाजी सुरू झाली आहे। एकनाथ शिंदे यांची तोडाफोडीची आणि बुलडोझर फिरवण्याची परंपरा जुनी आहे। जाणून घेऊया। संकटाचं संधीत रूपांतर कसं करायचं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलंच जाणतात। पुण्यात पोर्शे बिल्डर पुत्र दुहेरी बळी प्रकरण आणि त्यापाठोपाठ पुण्यात उघडकीस आलेल्या ड्रग्सच्या व्हायरल व्हिडिओनं खळबळ उडाली। या दोन्ही प्रकरणात कायदा सुव्यवस्था, राजकीय आशीर्वाद यावरून मविया नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली। या संकटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी शोधली आणि राज्यातील अनधिकृत पब आणि बारवर बुलडोझर फिरवण्याचे आदेश दिले। तरुण पिढीला बर्बाद करणाऱ्यांना सोडणार नाही हे मुख्यमंत्री सातत्याने सांगतात। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देखील मुंबई पोलिसांनी जवळपास 4000 कोटीचे ड्रग्स पकडले होते। 1300 बांधकामं त्यांनी तोडलेली आणि ही कारवाई फक्त मुंबई ठाण्यात नाही, पुण्यात नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये जिथे जिथे ड्रग्सचे अड्डे आहेत, जिथे जिथे ड्रग्सची विक्री होतीये त्यांना सोडलं जाणार नाही। त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्यांना मुळासकट उखडून टाकलं जाईल। जे अधिकारी कामामध्ये दिरंगाई करतील कारवाई त्यांच्यावर देखील ऍक्शन घेण्याच्या सूचना दिल्यात। महाराष्ट्रामध्ये फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ड्रग्सचा व्यापार कुठे होता कामा नये। ही तरुण पिढी जी आहे ही तरुण पिढी नासवण्याचं, बर्बाद करण्याचं काम जे कोणी करतील त्यांना जेलच्या आतमध्ये टाकल्याशिवाय आपलं सरकार बसणार नाही स्वस्थ। आणि म्हणून जे लोक याच्यामध्ये जे दोषी आहेत, जे गुन्हेगार आहेत त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि संपूर्णपणे ड्रग्सचे अड्डे जे आहेत हे सगळे उद्ध्वस्त केले जातील। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी झाली। पुण्यासोबतच ठाणे, मीरा भाईंदरसह अनेक ठिकाणी अनधिकृत पब आणि बारवर स्थानिक प्रशासनाने हातोडा उगारला। यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे बुलडोझर बाबा असल्याचं त्यांच्या पक्षाकडून प्रोजेक्ट करायला सुरुवात झाली। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पोस्ट आणि बॅनरच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नवे बुलडोझर बाबा अशी मुख्यमंत्र्यांची नवी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला। उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि बुलडोझर बाबा अशी ओळख आहे। योगी सरकारकडून होत असलेल्या कारवाईचं जनतेतही कौतुक आहे आणि उत्तर प्रदेशात यामुळेच त्यांची लोकप्रियताही उंचावली आहे। याच फॉर्म्युलाचा उपयोग महाराष्ट्रात बुलडोझर बाबाच्या निमित्तानं करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस दिसतो। धर्मवीर आनंद दिघेंचे शिष्य अशी ओळख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी 2 वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड करत पहिला राजकीय बुलडोझर फिरवला। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या साथीनं सरकार स्थापन केलेल्या एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि विरोधकांवर बुलडोझर फिरवायला सुरुवात केली। मुंबई, ठाणे, डोंबिवली, मीरा भाईंदर या त्यांचं वर्चस्व असलेल्या पट्ट्यात अनेक शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्यात आल्या। इतकंच नाही तर काही जुन्या शाखा अनधिकृत ठरवून त्यावर बुलडोझर चालवण्यात आले। मातोश्री पासून काही अंतरावर असलेल्या वांद्र्यातल्या शाखेवर झालेल्या बुलडोझर कारवाईची चर्चा चांगलीच रंगली आणि यातून वादही निर्माण झाला होता। ज्या पदाधिकाऱ्यांनी साथ दिली नाही त्यांची बांधकामं शोधून बुलडोझर फिरवल्याचा आरोप यावेळी झाला। या कारवाईनंतर अनेकांनी शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली। ज्यांनी मानलं नाही त्यांना बुलडोझरचा हिसका मिळाला। हे झुणकाभाकर केंद्र हे दिघे साहेबांनी दिलेली होती, त्यावेळेला शिवसैनिकांना दिलेली एक हे होती, तर ते बंद केलं। त्यानंतर काहीच नाही, म्हणजे आम्ही म्हणतात ना की निष्ठावंत राहिलो, उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो। त्यामुळे माझ्या मुलाच्या हॉटेल म्हणजे जे काय त्यांचं पार्टनर म्हणून जे आहेत तिथे आहे तो त्याचा व्यवसाय, तर तिथे सुद्धा त्यांनी बंदी घातलेली आणि आताही म्हणजे आजतागायत ते चालू आहे। तुम्हाला माहीतच असेल कालच्या परवाच्या दिवशी सुद्धा ते काहीच काम चालू होतं। आताही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा बुलडोझर केवळ बार आणि पब पुरताच मर्यादित राहिलेला नाही। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार
वसंत गीते यांच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागानं केलेल्या कारवाईनं पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित झाला। शनिवारी या कारवाईनंतर नाशिकच्या मुंबई नाका परिसरात काही काळ तणावही निर्माण झाला। लोकसभा निवडणुकीत महायुतीत यशाचा स्ट्राईक रेट राखण्यात यशस्वी ठरलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नव्या बुलडोझर बाबाच्या प्रतिमेच्या निमित्तानं जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतात। सदैव उपलब्ध असणारे 24 तास कार्यरत मुख्यमंत्री, यासोबतच गुन्हेगार आणि ड्रग्सची पाळंमुळं खणून काढणारा मुख्यमंत्री, नेता अशी नवी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न आता शिंदेंच्या शिवसेनेकडून होताना दिसतो। अशा कारवाईंची संख्या वाढली आणि गुन्हेगारी आवाक्यात आली तर मुख्यमंत्र्यांच्या या बुलडोझर बाबाच्या प्रतिमेचा विधानसभा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।